मस्त मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून नोंदवला जाईल. एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला झटका लावणारी आणि न पचनी पडणारी बातमी आज घडलेली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, बारामतीचा बुलंद आवाज आणि आपल्या सर्वांचे लाडके दादा अजित पवार आपल्यात राहिलेले नाहीत. आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या एका भीषण विमान अपघातामध्ये अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे. ज्या मातीवर त्यांनी जीवापाड प्रेम केलं, ज्या बारामतीला त्यांनी आपलं सर्वस्व मानलं, त्याच बारामतीत येत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. घटना सकाळी 9च्या सुमारास घडली. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसाठी अजितदादा आज आपल्या होम पिचवर अर्थात बारामतीमध्ये 4 सभा घेणार होते. मुंबईहून सकाळी 8 वाजता त्यांनी उड्डाण केलं. विमान बारामतीच्या आकाशात पोहोचलं, पण लँडिंगच्या वेळी नियतीचा खेळ फिरला. धावपट्टीवर उतरताना विमानाचा तोल गेला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या अपघातामध्ये अजितदादांसह त्यांचे सहकारी आणि वैमानिक असे एकूण 5 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. विमानाचे अवशेष आणि तिथून निघणारा धूर बघून अवघ्या महाराष्ट्राचं काळीज वटून निघालेलं आहे. सकाळी पहाटे कामाला सुरुवात करणारा, रोखटोक स्वभावाचा आणि शब्दाला जागणारा नेता आज शांत झालेला आहे. 6 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषवणारे अजित पवार दादा हे केवळ एक नेते नव्हते, तर एक प्रशासन आणि जनसामान्य मधला एक भक्कम दुवा होते. बारामतीचे विमानतळ व्यवस्थापक शिवाजी तावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार हे लिअरजेट 45 विमान होतं. पण कोणाला ठाऊक होतं की हा प्रवास त्यांचा अखेरचा प्रवास ठरेल. या घटनेमुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. शरद पवार साहेब आणि सुप्रिया सुळे जे संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीमध्ये होते, ते तातडीने पुण्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत. विचार करा त्या कुटुंबाचा, ज्यांनी आज आपला आधारस्तंभ गमावलाय. आज महाराष्ट्र पोरका झालाय. राजकारणात मतभेद असू शकतात, पण अजित पवारांच्या कामाचा धडाक्याबद्दल कोणाचंही दुमत नव्हतं. अशा या कार्यसम्राट नेत्याला, आपल्या दादांना आपल्या चॅनल तर्फे आणि संपूर्ण महाराष्ट्र तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.